बिग बॉस मध्ये गेला. बिग बॉस मध्ये गेला तो. काय मराठी रितेश देशमुख तिथे बाता बिता चालू आहे. तो वर्ष गावकर मी पाहिजे. मित्रांनो, लय दिवसापासून असं इच्छा होती की सदाभाऊला भेटू. आज आलोय सदाभाऊंच्या घरी. तर घर पण आहे, सदाभाऊ पण आहे. हा, आणि तुमचा इंस्टावर चॅनल आहे काही? एजी रॉक. एजी रॉक. आणि मित्रांनो, यांना सहकार्य करा. आणि आता सध्या काय झालंय, इष्टावरती प्रत्येक जण स्वतःच्या बापाचा इष्टा समजायला लागलाय. परंतु कोणी पुढे जात असं शिवीगाळी करू नका. हे इष्टा बाजूला राहील. एखाद्या टायमाला मोठ्या चहाण्यात मारामाऱ्या लागतील. पण ते काय झालं, काय होतं माहिती का, एखाद्या मांजराना कसा उंदीर पाहिला का मांजराला किडा येतो, तसं यांना किडा आलाय. इष्टा बिष्टा सर्व बंद होईल. याच्यामध्ये शिवीगाळ करू नका. मनोरंजन करा जनतेचं. जे देतो शियाना त्यालाच जास्त लाईक. लोक इतके बार संडेले ना त्यालाच लाईक करतो. आणि शिव्या देणं म्हणजे काय झालंय माहिती का, हे तुमचा वैयक्तिक मुद्दा नाही ना. हा, याचा बाप घरी उपाशी तो लोकांना शा देतो. आणि वरून सांगतो, मी नाही तुझ्याकडे पाहिलं ना, मी मा बापाचाच नाही. अहो, सांगून नाही देतो बापाचा नाही म्हणून. अरे काय चालतंय. आणि यानं काय होतं, मनोरंजनासाठी काढलेली वस्तू पण त्याची भावबंदकी लावली आता लोकांनी. भावबंदकी म्हणजे कशी, थोडक्यात माझा जेव्हा वेळ येईल ना, तो वेळ आल्यावर मी दाखवून देईन तुम्हाला. काय केळं दाखवतो आम्हाला. म्हणजे हे गोष्ट आहे. जे मला सोडून गेले ना, वेळ आल्यावर त्यांना एक दिवस मी दाखवून देईन. काय दाखवशील, तुझीच मऊ तू आला बसली, तू आज झाला दूर, मग काय करशील तू बरोबर. अरे कशाला हे करायचं, काय सरळ सोपा व्हिडिओ काढायचा आपला. काय काय तर ते गाडी पुढं बाटछे बिच्छे होऊन. रे पोलीस अशा दांड्या घालतील, अंडे खायचा इसरशील, टलकार डोक्यावर ठेवा लागतील. तुला एवढा मेंदू बधीर होईल. असे का करताय. हे इंस्टाग्राम वरती तुम्ही सर्व व्हिडिओ काढा, पण दादागिरी बिदागिरी चालत नाही. मोठमोठे ती लोक इतके याडपट आहे ना, मला अटक करावं पुण्यात. राहतो नाशिकला ना, अटक तुला पुण्यात कुठं करायची, मधीच आणला पाहिजे गंगामध्ये बुडून. अटक पुण्यात करा मधून. नवरदेवाला तेच गाणं. मॅटर ओपन झालाय. अरे लग्न शुभ कार्य त्याच्यात मॅटर ओपन झालाय. म्हणजे नवरदेव पाहिजे, त्याचा बाप काय गुंड आहे का काय, आणि वराड कोण आहे, छपरी आहे का. मग गाण्याला त्या पद्धत नाही, मी तर लग्नालाच जात नाही. करून आता त्याच्यात भाईला अटक झाली पुन्हा. म्हणजे नवरदेव नेमकं म्हणजे गुंडाळांचं वराड आहे बा. म्हणजे सज्जनाचं काम नाही. गुलाबजाम खा नाही तर शूट करू तुम्हाला. रे छपरी. आणि ते आपल्याला नाव ठेवतात. गाणे चांगले लावा, शुभ कार्य आहे, त्या नवरी नवरदेवाचं आयुष्य चांगलं जाईल. नाही तर मग काय, गाणे अशी लावले की नवरी नवरदेव चालला ऊस तोडायला. नवरदेवाला गांध्या जमल्या डोक्यात, दुपारात चड्डीत मुतला व कळाना जागाच काहीच होईना. आणि नवरी कांद्याच्या टोळीची अध्यक्ष झाली नेंदुरकर महाराज सांगत. तसं मग त्याला कारण येईल बा म्हणे. आता मोबाईल मध्ये मंगल पाहते, तेही सरलंय. सनी लिहूनचे व्हिडिओ पाहते काय नंतर मग ते बामणाला कळानं काय झालंय नेमकं. आणि हा ना, मी पाहिलं रे बामणांनो, मंगल पाठ नाही तुमच्या. आणि वराड्याला वाजंत्री एक चित्त म्हणजे वाजंत्री मोबाईल पाहत बसू. लाईक करा, शेअर करा. हो, लाईक करा, शेअर करा. काहीच विषय नाही परत. हा, आणि लपडे करून उपास धरा. आणि शेवटला माळ घालून वाकडे होऊन मरा. म्हणजे हायच तशी माळ बीळ काही नसतं. आणि ज्याचा ज्याची नीतिमत्ता साप आहे त्याला काहीच भीती नाही. पण काय होतं माहिती का, म्हणून नुसते किती कपडे भारी असले आणि मधून शरीराला रोग असला तर ते कपडे काय रोग बरा करणार आहे का, तसं काय नाही राहत. आणि आपल्या जे बोलणं राहतं ते काट्यावर राहतं. रोग ठोक, मागं पुढं नाही आवडत.
आणि मग काय होतं माहिती का, घोड आजारी झालं आणि गाढ व्हायनी रेत जिंकली हो. लोक म्हणू गाढवर रेत जिंकलेस कशी. अरे घोड्याला तुम्ही विचारलंय का काय झालं त्याला. लोक म्हण हे घोडा ते घोड्यात दम नाही राहिला. अरे पण मुळात घोडाच आजारी होता, नाही तर गाढवं कुठं रेत जिंकत आहे का. पण ते काय होतं, आंधळ्याच्या हातात घास दिला आणि ते सांगितलं त्याला मालकांना गायांना टाक. आता त्याला होतो रात आंधळ, त्यानं दिला गावात गाढवांना टाकून. म्हणे मग गाढवाला घास टाकलं पापना पुण्य. तसंच झालंय आता इथून मध्ये. म्हणजे ज्या गायांना घास खायचा आहे, गाईचा चारा घात त्या पुढं त्याला म्हणते. मित्रांनो लाईक करा, शेअर करा, लाईक करा, यांना शेअर करा आणि आपल्या आपल्या घरी खाऊन बरा. धन्यवाद मित्रांनो. हे सदाभाऊचं घर आहे, गाडी त्यांची, हे मंदिर सदाभाऊ. तिकडं विहीर ते सगळं काही विषय नाही. सदाभाऊ इथं एकदम भारी स्वभाव माणूस. वाटलं नव्हतं असा स्वभाव असं, पण आल्यावर कळलं सदाभाऊंचा स्वभाव एक नंबर स्वभाव डायरेक्ट. आल्यावर कळलं इथं. नाही स्वभावाचं काय माहिती का, स्वभाव लय स्वभाव राहिले. चांगलाच आहे. हो लय राहिले. पण लोकांना काय होतंय माहिती का, काळा माणूस दिसला का काळा हा. ए धरून चोळा एका रट्ट्यामध्ये, मग डायरेक्ट पुढील डोळा. म्हणजे काय गंमत राहते. ह्या लोकांचं काय झालंय माहिती का, काळ्या गोऱ्याचा भेद. हा, अरे बाबा काळा कोणी गोरा पाहिलं काही- लागेल लाईक कर. नाही त्यांना असं वाटतं याला काही पण ही बॉडीच पाहती नाही. हा माणूस खतरनाक आहे, हा कोणाला तिथं घाबरत नाही, त्यांच्या डोक्यातच नाही. चापटाळल्यावर मग कळत म्हणतो का होत असं. आणि आपली कोणतं काही ठेवीत नाही मित्रांनो. हे भाऊ इथं आले घरापाशी, तुम्हाला एकच सांगतो, काळ्या गोऱ्याचा भेद नसतो. प्याऱ्यावर जाऊ नका. आणि मी काय कोणचं नाव लिहून घेत नाही त्या व्हिडिओमध्ये. हे घेऊन पुढं चला, आपल्या माणसाला पुढं काढा. काय येते इतके झळके कपडे नाही, मळके पण आतून जळके. पक्के नोटांची खिशात पिळके, दाची गेली तुटून आणि खाली अंडरपॅन्ट गेली फिटून, आणि म्हणतो पाहू का तुला जटून. अय रताळ खाय जरा. आणि भाऊ आल्याबद्दल धन्यवाद. आणि आपली डायलेक्ट बाजी राहत्यात चालूच अरे राहते. पोरांनो, जिंदगी परत नाही. मारामाऱ्या करू नका, भाईगिरी बिगिरी. लोक व्हिडिओ पाहत्या बरं का तुमचे, आणि मग व्हिडिओ पाहिले का लोक काय म्हणते, पाहिलं हेच पोरी काय ना ती व्हिडिओ मधलं, ती आपल्या पोरीला आलंय का. सरबदय पाचती नाही, चाय पाचती नाही. तो म्हणतो आलो मी मोटर चालू करून, तिकडच बसत्या लपून. हा एकठाच घरात जेठालाल पपिता पाहत बसली याचा बापन. हा ते माणसं म्हणून मालक गेले निघून मुंबईला, तुम्ही जा निघून. म्हणजे हे तसेच बसले. कॅमेऱ्यामध्ये आपल्याला राहायचंय तर जगामध्ये चांगला संदेश द्या, नाही तर मग लग्न कार्य होणार नाही. साधू तर मित्रांनो, सदाभाऊला काही वाईट कमेंट करू नका, कोणी काहीच करू नका. सदाभाऊंचा स्वभाव आल्यावर कळन तुम्हाला, इथं आल्यावर कळन, तसं काही कळणार नाही. चांगल्या आणि सदाभाऊंच्या व्हिडिओ कोणतीच वाईट नाही, सगळे आपल्याला काहीतरी भेटणं असेच व्हिडिओ आहे. तुम्ही व्हिडिओला कमेंट बिमेंट काहीच करू नका. एकदम शेवटचा डायलेक्ट ते पब्लिकला सांगतो. तुम्हाला वाटतं सदा नांगराला मारितो, मोठाले वजन उचलतो, हा रागाट असेल, असं अजिबात नाही. लोकांनाच मुळात चांगलं आवडत नाही. ते एक व्हिडिओसाठी मनोरंजन राहतं. रिअल जिंदगीमध्ये मी खूप गरीब माणूस आहे, कोणाला 5 बोटं लावित नाही. याचा अर्थ घेऊ नका का लावित नाही. अंगोर आले पण सोडणार पण नाही. नागाला धक्का लागल्यावर कळत मग काय. यात विषय संपेन, पुढचा डोन असू. मी तर सांगतो रील मध्ये. आणि काय होतंय मित्रांनो, याच्यात काही फायदा नाही. आणि रिअल जिंदगी मध्ये आपण भारीच आहे. फक्त रील मध्ये ते दाखवायची राहते ऍक्शन, बा असा दगड उचलायचा असा. हा ते एंगल ओरिजिनल ते तुम्हाला फक्त एंटरटेनमेंट करण्यासाठीच राहतं, त्यांचं काय वेगळं नाही राहत. दोनदा बोट मोडलेले मी त्यांना दाखवेल नाही. मी डॉक्टर हे सगळ्या कॅमेऱ्याच्या मागच्या गोष्टी राहते, हे कोणाला दाखवायच नाही राहते. पण रिअल जिंदगी मध्ये मारामारी केल्यात फायदा नाही. आणि तुम्ही फक्त मनोरंजन म्हणून तुम्ही पावा, आम्ही मनोरंजन म्हणूनच करतो. त्यांची आमची वैयक्तिक कुठलीही दुश्मनी नाही. फक्त एक मनोरंजन म्हणून पाहायचं, सोडून द्यायचं, आपल्या कामाला लागायचं. धन्यवाद. नाही खातोच उपाशी राहिले. 6 मुली आहे, 6 मुली झाल्या, पण मी अजून कामाला गेलो नाही. आणि कामाला पण गेलो नाही. आणि त्या मुलीच्या आहे ना, मी मस्त गाडीत फिरायला. जेव्हा मुली नव्हते होईल तेव्हा मी सायकलवर होतो, लोकांच्या कामाला जातो. मुली झाल्यावर मी स्वतः मालक बनलो. आणि मालक लक्ष्मी दारात आली ती आपल्या मुली म्हणजे लक्ष्मी. आता लोक म्हणतात की याला मुलगी म्हणत सुद्धा नशीब